हॅलो गाईज, तर वेलकम बॅक टू द माय चॅनल. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाकडच्या घरी आणि घर बघून तर तुम्हाला कळलेच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर आम्ही गावाकडे आलो होतो आमच्या गावाच्या जत्रेसाठी आणि आज आहे गडावरची जत्रा. म्हणजेच आमच्या गावात 2 जत्रा असतात, एक गडावर आणि एक गावामध्ये. तर असे दोन्ही पण ठिकाणी आम्ही जातो आणि आता आम्हाला जायचं आहे गडावरच्या जत्रेमध्ये. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या इकडची गडावरची जत्रा कशी असते आणि त्यासाठी मी रेडी होते अगोदर. आणि जेव्हा मी इथे आले ना तर आम्ही खूप मजा वगैरे केली, पण मी काही शूट केलं नाही कारण माझा मोबाईलच माझ्याकडे नव्हता, मामीकडे होता आणि मामी आजीकडे आले आणि आम्ही काल आलो होतो. तर आम्ही खूप जास्त मजा वगैरे केली, पण ते मी शूट केलं नाही. तर याच्या पुढचं जे काही होईल ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. आम्ही आता मधल्या चाललो आहोत. सगळ्यात पहिले आम्ही आलेलो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी, कारण ते मंदिर सगळ्यात पहिले होतं आणि इथनं आम्ही जाणार आहोत खंडोबाच्या दर्शनासाठी. इथे हे कुठले देव आहेत मला माहीत नाही, पण यांचं पण दर्शन करून घेतलं आणि आता आम्ही निघालो आहोत खंडोबाच्या दर्शनासाठी. आणि इकडे जाताना मला वाटतच नव्हतं की गावातली जत्रा आहे आणि इकडे कोणी दिसत नव्हतं. सो त्यामुळे आम्ही चालतच होतो आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला थोडे थोडे लोक दिसायला लागले. आधी काल दुखली आधी तुझ्या मरूच करतो यार, तुझ्या मरूच तर आहे डायरेक्ट मुर्गा पाहिजे आणि तिकडे उतरावं लागते त्याला. निवड दाखवा. खालची कोणते पण आहे हा माहिती आहे आणि वरचे मोबाईल कोणाकडे मोबाईल 30. आता नाही, आता दिले पैसे खतम. गाईस, तर आत्ताच आम्ही गडावरच्या जत्राहून आलो आणि तिकडून आल्यानंतर मग मी माझ्या भावाला मॅगी बनवून दिली आणि आता आम्ही बनवणार आहोत केळ्याची चिप्स, जे की मी तुम्हाला दाखवते. तर
गाईज अगोदर आहे ना मी माझे ड्रेस चेंज करून घेते, जे की मी जत्रात जाण्यासाठी घातले होते. आणि आम्ही गडावरच्या जत्रात गेलो होतो ना, तर तिकडे म्हणजे काहीच गर्दी वगैरे नव्हती आणि खूप म्हणजे आम्ही लवकरच गेलो होतो फक्त दर्शनासाठी. आणि रात्रीच्याला तिथे खूप जास्त गर्दी असते आणि रात्री खूप छान वाटतं. तर म्हणजे आम्ही दरवर्षी रात्रीच जातो, पण यावर्षी लवकरच गेलो होतो. गाईस तरी ते आम्ही केळ्याचे चिप्स बनवत होतो आता. नाही का झालं. किती मोठे झाले का. तर हे आहेत आमचे सगळे बनवलेले केळाचे चिप्स आणि सोबतच आम्ही पॉपकॉर्न पण केले होते. आणि हे सगळं मी तुम्हाला टॉर्च लावून दाखवते. किचनमध्ये खूपच जास्त अंधार झाला होता आणि बाहेर बघितलं तर खूपच जास्त